सांगली जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश होणार आहे असं सूचक वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटलांनी केले आणि येत्या काळामध्ये आणखी 2 ते 3 घटना घडणार असा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे। त्यामुळे कोणता बडा नेता भाजपच्या गळाला लागला या संदर्भात आता उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत। आणि त्यांचे माजी आमदार अशोक टेकवडे जे आहेत, आता उद्या आम्ही प्रदेश अध्यक्ष आमचे सांगलेले आहेत, इतका मोठा प्रवेश करतो आहे आणि त्यानंतर 2-3 दिवसात आणखी काही घटना आहेत। लोक म्हणतात की काही तुम्ही ठेवलाय की नाही विरोधी पक्ष, पण आता करणार काय? 4.5 वर्ष तर सरकार जाऊच शकत नाही, कारण 235 वाला सरकार आहे आणि त्यामुळे ज्याला राजकारणात राहायचं आहे त्याला हे माहिती आहे की हे सरकार 4-4.5 वर्ष राहणार नसेल तर यांचाच शर्ट बघायला लागेल। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे। निलेश, सांगली जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश होणार आहे असं बोललं जात आहे, त्या संदर्भात चंद्रकांत पाटलांनी सुद्धा सूचक वक्तव्य केलेलं आहे। तो नेमका नेता कोण आहे या संदर्भातली उत्सुकता आता सर्वांना आहे। आपल्याकडे काय अपडेट्स आहेत? खरं तर सांगली जिल्ह्याचे जे खासदार आहेत काँग्रेसचे, त्यांच्या जवळचा एक नगरसेवक आहे, त्याचा आज पक्षप्रवेश आहे तो बीजेपी मध्ये होत आहे आणि त्याचं वक्तव्य जे आहे ते काल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यामध्ये केलेलं आहे। त्यांनी सूचक वक्तव्य केलं होतं आणि त्यांच्यासोबत आणखीन काही पदाधिकारी असणार आहे। मात्र हा जो पक्षप्रवेश आहे तो आज सांगलीमध्ये होतोय आणि सांगलीचे जे खासदार आहेत काँग्रेसचे, त्यांच्या जवळचा नगरसेवक आहे तो आज पक्षप्रवेश करत असल्याचं चंद्रकांत पाटलांनी आज काल सूचक वक्तव्य केलं होतं आणि आज त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो आज सांगलीमध्ये होताना आपल्याला पाहतोय। एवढंच नाही तर येत्या काही 3-4 दिवसांमध्येही मोठे प्रवेश होणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळं भाजपमध्ये आता नक्की कोण कोण येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज सांगलीमध्ये जर पाहिलं तर मोठा पक्षप्रवेश हा बीजेपी मध्ये होणार आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।